तुम्हाला वाटतंय तुमच्या पार्टनरला ट्रस्ट इश्यूज आहेत, त्यांचं हँडरायटिंग बघा, तुम्हाला त्यामागचं कारण इमिजिएटली समजेल. ट्रस्ट हा कोणत्याही रिलेशनशिपचा एक मेजर बिल्डिंग ब्लॉक असतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण कधीकधी आपण किंवा आपले पार्टनर्स त्यात स्ट्रगल करत असू शकतात. त्याचं डायग्नोसिस करण्यासाठी हे हँडरायटिंग ट्रेट्स त्यांच्या किंवा स्वतःच्या सॅम्पलमध्ये तुम्ही ऑब्झर्व करू शकता. पहिला ट्रेट आहे वाईड वर्ड स्पेसिंग. अशा व्यक्तीला पर्सनल स्पेसची गरज खूप असते, वल्नरेबल होण्याची भीती वाटते आणि त्यामुळे रिलेशनशिपमध्ये ओपन होण्यासाठी ते बराच वेळ घेतात. दुसरा ट्रेट आहे शार्प आणि अँग्युलर स्ट्रोक्स. हा ट्रेट हँडरायटिंगमध्ये जर का असेल तर अशा लोकांना थोडंसं इतर लोकांवर विश्वास ठेवायला वेळ लागतो, जड जातं, डिफेन्सिव्ह नेचरचे असतात, खूप पटकन ट्रिगर होतात आणि तू मेमरी लगेच सुरू करतात. तिसरा ट्रेट आहे हेवी प्रेशर हँडरायटिंग. अशा लोकांना सगळे इमोशन्स खूप हाय इंटेन्सिटीने फील होतात, त्यामुळे पास्ट बिट्रेयल्स आणि ग्रजेस धरून ठेवण्याची शक्यता खूप जास्त असते. आणि लास्टली फोर्थ ट्रेट एक्स्ट्रीमली स्मॉल आणि रिजिड हँडरायटिंग. या लोकांना ओव्हर थिंकिंगची खूप सवय असते आणि बिट्रेयलपासून खूप भीती वाटते. हे ट्रेट्स तुम्हाला तुमच्या किंवा पार्टनरच्या हँडरायटिंगमध्ये दिसले तर बिलकुल घाबरण्याची आवश्यकता नाही आहे. कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर त्याबद्दल अवेअर होणं हीच त्याची पहिली स्टेप असते आणि तरच तुम्हाला स्वतःला आणि तुमच्या जवळच्या लोकांना समजून घेता येईल आणि ऑफकोर्स रिलेशनशिप इम्प्रूव्ह करता येईल. फॉर एक्झाम्पल, जर का वर्ड स्पेसिंग वाईड असेल तर कॉन्शियसली छोटे पर्सनल डिटेल्स शेअर करायला सुरुवात करा आणि जर हँडरायटिंग शार्प असेल तर बोलताना थोडासा टोन सॉफ्ट ठेवण्याचा प्रयत्न करा. यापैकी काही ट्रेट्स जर का तुम्हाला तुमच्या किंवा तुमच्या पार्टनरच्या हँडरायटिंगमध्ये ऑब्झर्व झाले तर मला नक्की कळवा. आपण रिटन आणि नॉन रिटन ग्रॅफोथेरपीनी ट्रस्ट इश्यूजवर नक्की काम करू शकतो.